सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड बरोबर त्याची अख्खी टोळी आता पूर्णपणे पोलिसांच्या कचाट्यात सापडली आहे। या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा जरी सध्या फरार असला तरी इतर आरोपींभोवती कारवाईचा फास चांगलाच घट्ट झालाय। पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे सापडलेत। यात सगळ्यात मोठी भूमिका बजावली आहे ती म्हणजे गोपनीय साक्षीदारांनी। 5 गोपनीय साक्षीदारांनी दिलेले जबाब संतोष देशमुख प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे ठरले आणि त्यामुळेच वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीभोवती कारवाईचा फास घट्ट करणं पोलिसांना शक्य झालंय। आता ज्या 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले ते जबाब नेमके काय आहेत, ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा, कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झाले। तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्या टोळीची दहशत कशी आहे हे देखील या जबाबामधून स्पष्ट झाले। नेमकं काय म्हटलंय त्या गोपनीय साक्षीदारांच्या जबाबात सांगते। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेषभर। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्या गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिलाय त्यांची नावं सुरक्षेच्या कारणास्तव तपास यंत्रणांनी समोर आणलेली नाहीये। मात्र त्यांचा जबाब हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मैलाचा दगड ठरणार आहे। आता ते जबाब काय आहेत पाहूया। यातील पहिला जबाब ज्या गोपनीय साक्षीदारांनी नोंदवला आहे त्यात तो तिरंगा हॉटेलवर जेवण करताना मारेकऱ्यांसोबत होता। त्यावेळी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये संवाद झाला। त्यात विष्णू चाटे म्हणतो, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं, स्वतःची इज्जत घालवली आणि आमची पण घालवली। तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं तर तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आलात। यावर सुदर्शन घुले म्हणतो, आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो, तिथे संतोष देशमुख आला, त्याने आम्हाला कंपनी बंद करून दिली नाही, शिवाय मस्त्याजोगच्या गावातील लोकांनी सुद्धा आम्हाला हकलवून दिला। यानंतर विष्णू चाटे म्हणतो, वाल्मिक अण्णांचा निरोप आहे, हे काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा। इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो। वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा सुदर्शन। हे ऐकून चवताळलेला सुदर्शन घुले म्हणतो, आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो। एवढं बोलून त्यांचा तिथला संवाद संपतो असा जबाब गोपनीय साक्षीदारांनी दिलेला आहे। यानंतर दुसरा गोपनीय साक्षीदार म्हणतो, 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीमध्ये झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुख यांना मी फोन करून सांगितलं होतं की तुम्ही सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाही। वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात। या अगोदर मलाही वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती आणि खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं होतं, अशी टीप मिळून सुद्धा आता संतोष देशमुख यांनी त्यावर कोणतीच ऍक्शन घेतली नाही। त्यांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना हलक्यात घेतलं। त्यानंतर 3 दिवसांनी आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची अमानुष हत्या केली आहे। देशमुखांनी कदाचित त्याच वेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं, अशी नवी माहिती आता पोलीस तपासातून समोर आलेली आहे। पुढे तिसरा गोपनीय साक्षीदार असं म्हणतो की वाल्मिक कराड याने बीड जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व राखण्याकरिता अनेक टोळ्या तयार केलेल्या आहेत। याच टोळ्यांच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो। खंडणी नाही दिली तर तो कंपनी बंद करतो। खंडणीसाठी अडथळा करेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून दहशत पसरवतो। दहशतीमुळे वाल्मिक कराडच्या विरोधात कोणी गुन्हा दाखल करत नाही। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलं तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही। वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झालं, हे त्यांच्याच टोळीतील लोक होते असं सुद्धा तो गोपनीय साक्षीदार म्हणतो। यानंतर जो चौथा गोपनीय साक्षीदार आहे त्याला बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विनाकारण अडकवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे तब्बल 90 दिवस त्याला बीड जिल्हा कारागृहामध्ये कैदी म्हणून राहावं लागलं। वाल्मिक कराड याची संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत असून त्याच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यामध्ये खोटे गुन्हे दाखल केले जातात। त्याच्या टोळीतील लोकांनी गंभीर गुन्हे करून सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत। वाल्मिक कराडची दहशत असल्यामुळे लोक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जायची हिम्मत करत नाहीत असं तो त्याच्या जबाबामध्ये म्हणतो। यानंतर 5व्या गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानत होते, त्याला भावा म्हणून बोलायचे। तिघांची गावात आणि परिसरात मोठी दहशत आहे। तिघे सुद्धा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करण्याचं काम करायचे। सध्या सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या शरीराच्या बहुतांश भागावरती मारहाणीच्या जखमा होत्या। मारहाणीमुळे त्यांचं अंग काळं निळं पडलेलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण सुरू होती। संतोष देशमुख यांना इतकं मारण्यात आलं की त्यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईपचे सुद्धा
तुकडे झालेले होते। त्यांच्या हनुवटीवरती जखमांच्या खुणा आढळून आल्यात, तर कपाळ आणि दोन्ही गालावर जखमांच्या खुणा आहेत। पोटावर सुद्धा लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्यानं जखमा झाल्या। नाकातून रक्त बाहेर येऊन सुकलेलं होतं। छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसेच बरगडीवरती मार बसला होता, असं त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मधून समोर आलेलं आहे। यातील मुख्य आरोपी म्हणून ज्या वाल्मिक कराडकडे पाहिलं जातं, जो वाल्मिक कराड इतरांना खंडणीसाठी धमकवायचा, त्याच वाल्मिक कराडला खंडणीसाठी धमकवण्यात आल्याची बातमी आता समोर येते। या खंडणीच्या फोन नंतर जीवाच्या भीतीने त्याने खंडणीखोराला 15 लाख रुपये सुद्धा दिलेले होते। विशेष म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून हे पैसे दिल्याचं आता स्पष्ट झालंय। कराडला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मागच्या वर्षी जानेवारी महिन्यातच त्या संदर्भातील गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबतचा FIR सोशल मीडियावरती शेअर केलाय आणि त्यानुसार माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील कार्यालयात टाइप रायटरची नोकरी करणाऱ्या गणेश उगले याने ही फिर्याद दिलेली आहे। यामध्ये उगले असं म्हणतो की 1 जानेवारी 2023 ला खंडणीखोर शिवराज बांगर जगमित्र संपर्क कार्यालयात आलेला होता। त्याच्या येण्याचं कारण मी वाल्मिकांना कराड यांना विचारलं असता ते मला म्हणाले की बांगरला 15 लाख रुपये दे। बांगर मला वारंवार व समक्ष भेटून तसेच व्हॉट्सअपद्वारे कॉल करून धमकी देत होता। मला 15 लाख रुपये दे, नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालून तुला ठार मारीन, तुझी समाजामध्ये बदनामी करेन, मला माझ्या जीवाचा धोका नको आहे, त्यामुळे त्याला 15 लाख रुपये दे, असं कराड यांनी सांगितल्याचं उगले यानं म्हटलेलं आहे। यासोबतच बांगरला पैसे दिल्याचं CCTV मध्ये असल्याचा दावा सुद्धा उगलेनं केलेला आहे। पैसे घेतल्यानंतर बांगरकडून धमकी दिली जात होती, त्यामुळे पोलिसात फिर्याद दिल्याचं उगलेनं म्हटलंय। ही फिर्याद मागच्या वर्षी 2 जानेवारी 2024 ला परळी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। हीच FIR पोस्ट करताना दमानिया यांनी म्हटलेलं आहे की वाल्मिक कराडकडून 15 लाखांची खंडणी शिवराज बांगर यांनी वसूल केलेली होती, असा FIR बाहेर आलाय। वारंवार समक्ष भेटून व्हॉट्सअप कॉल करून पैसे दे, नाही तर तुला मारून टाकीन, अशी धमकी शिवराज बांगर यांनी दिली आणि 15 लाख कराडच्या सांगण्यावरून जगमित्रच्या लॉकर मधून देण्यात आले। कराडला कोणी धमकी देऊ शकतं हे माझ्या बुद्धीला पटत नाही, असं दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। पण याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच कोणी वाल्मिक कराडला खंडणीसाठी धमकावू शकतं का? तुमचं काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। सोबतच विशेष भरिया आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।